सर्व प्रहारच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो, कृपया. नाही डॉक्टरच्या अंगावर जायचं नाही कोणी, मी थोबाडीत मारून तुमच्या. डॉक्टरच्या अंगाला हात नका लावू. डॉक्टरच्या अंगाला हात लावायचा नाही. ए ठाकऱ्या, डॉक्टरांच्या अंगाला कोणी हात लावणार नाही, कोणीही डॉक्टरावर आक्रमक होणार नाही. वैद्यकीय व्यवस्थेद्वारे जर एकाही कार्यकर्त्याच्या जीवाला काहीही कमी जास्त झालं तर लक्षात ठेवा, महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी स्वतः डिक्लेअर केलं होतं की ही विषमता आहे. लघवीचे नमुने 51 लोकांचे घ्यायला हवे होते, ते घेतले नव्हते. भाऊ सोबत त्यांना त्यागासाठी या ठिकाणी बसले होते. अत्यंत गंभीर बाब आहे, लाजिरवाणी बाब आहे आणि हा जीवनाशी खेळ आहे. सर्व प्रहारच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो, कृपया. नाही त्यांना कार्यकर्त्यांनी कृपया डॉक्टरवर कोणताही अटॅक करू नका. आपली ही संस्कृती डॉक्टरच्या नाही. अंगावर जायचं नाही कोणी, मी थोबाडीत मारून तुमच्या. डॉक्टरच्या अंगाला हात नका लावू. डॉक्टरच्या अंगाला हात लावायचा नाही. हे बघा, आपल्या छोट्याशा कृतीनं हात गालबोट लागू शकते आंदोलनाला. आपण शांततेचं पालन करा. कार्यकर्ते शांत व्हा, आपल्या जागी बसा. आपल्या कृतीने 6 दिवस चाललेल्या आपल्या इतक्या महत्वाच्या आंदोलनाला गालबोट लावू नका. डॉक्टरांच्या अंगाला कोणी हात लावणार नाही, कोणीही डॉक्टरावर आक्रमक होणार नाही. ही संपूर्ण व्यवस्थेची चूक आहे. आपल्या हाताने प्रहारचं नाक कापू नका. बाजूला व्हा, सगळेजण शांत राहा थोडा वेळ. उपोषणाला बसले आहे, डॉक्टर लोकांनी याची दखल घ्या. 5 तासाच्या आधी पेशंट सिरियस होत आहे का हे दखल द्या म्हणा त्यांना. आणि सर्व वैद्यकीय व्यवस्थेला हे कडकडीची विनंती आहे. सर्व लोक जे उपोषणाला बसले आहेत ते प्रामाणिकपणे उपोषण करत आहे. त्या प्रत्येकाचा जीव धोक्यात आहे, त्याच्या कुटुंबासाठी तो जीव महत्वाचा आहे. म्हणून सगळ्या डॉक्टर लोकांना, वैद्यकीय पूर्ण व्यवस्थेला हात जोडून विनंती आहे की कृपया उपोषणकर्त्यांवर जातीनं आणि बारकाईनं लक्ष द्या. त्यांच्या सर्वांच्या नीट तपासण्या करा. सलाईन, वजन काटा, शुगर मशीन सगळं. वैद्यकीय व्यवस्थेद्वारे जर एकाही कार्यकर्त्याच्या जीवाला काहीही कमी जास्त झालं तर लक्षात ठेवा, महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून संपूर्ण डॉक्टरनं, संपूर्ण मेडिकल व्यवस्थेनं हे लक्षात घ्या. तुम्ही ज्या कूलर, त्या 50 जणांसाठी कूलर लावले आहे ते हवा त्यांना लागू द्या. थोडीशी गर्दी कमी करा. बच्चू भाऊंच्या अन्नत्यागाला तुमचं सहकार्य म्हणजे तुमचं शिस्तीत वागणं आहे, हे मायबापांनो लक्षात घ्या. थोडीशी गर्दी कमी करा. राष्ट्रसंतांच्या समाधीजवळ जोपर्यंत पालकमंत्री येत नाही तोपर्यंत तुम्ही समाधीजवळ बसू शकता. थोडे मागं सरका. सफोकेशन थोडं कमी करा. त्या 50 जणांचा जीव आधीच थोडासा गुदमरलेला आहे. मागं सरका, थोडं सहकार्य करा. आणि हा उपोषणाचा जो पॅसेज आहे, इथं उपोषण करता सोडून कोणीच त्याचा मित्र, नातेवाईक, कोणता कार्यकर्ता कोणीच बसणार नाही. आज ऊन नाहीये, तशी आपण मंडपच्या बाहेरपर्यंत सुद्धा बसू शकतो. ऊन नसल्यामुळे आपले समाधीच्या परिसरामध्ये देखील आपण बसू शकतो. मंडपातच गर्दी करू नका सगळ्यांनी कृपया. आपली एक चुकीची कृती या आंदोलनाला गालबोट लावू शकते. आणि प्रहारचे कार्यकर्ते जरा डोकं शांत ठेवा आपलं. पहिलेच लोक वातावरण चिघळाच्या मागं लागलं आहे, आपले डोकं शांत ठेवा. जेवढ्या कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे तेवढेच कार्यकर्ता राहा. बाकीचे सध्याचे बाहेर थांबा कृपया, तुम्हाला विनंती आहे. तुम्ही भरती आहे का? मग निघा. ज्यांना शक्य असेल त्यांनी खाली बसून घ्या. आज तशी ही बाहेर उन्हाची तीव्रता कमी आहे. आपली शिस्त, आपली शांतता ही या आंदोलनाला यशस्वी करू शकते. म्हणून तुम्हा मायबापांना, माझ्या भावांना हात जोडून विनंती आहे, कृपया शांतता ठेवा थोडी. माजी मंत्री बच्चू कडूंसह विविध मागण्यासाठी मागील 7 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. यामुळे बच्चू कडू यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवत चालली आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे.
बच्चू कडू यांना रुग्णालयात दाखल न केल्यास त्यांच्या जीवाला धोका आहे, असं अमरावतीचे तिवसा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिवराज माने यांनी तहसीलदारांना पत्र लिहिलं आहे. दरम्यान त्यांच्या या आंदोलनाचे पडसाद आज पुण्यात देखील पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी मोठा गोंधळ झाला. बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अजित पवारांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी अजित पवारांचं भाषण सुरू असताच कार्यकर्त्यांनी जाब विचारला. यावेळी महिला आक्रमक झाल्याचं दिसून आलं. पुण्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात अचानक गोंधळ उडाला. बच्चू कडू यांच्या उपोषणावरून आंदोलनकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. दौऱ्यावेळी असणाऱ्या एका कार्यक्रमात माजी मंत्री बच्चू कडूंच्या काही कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अजित पवारांसमोर गोंधळ घालायला सुरुवात केली. हे सगळे कार्यकर्ते प्रहार संघटनेचे असल्याची माहिती समोर आली आहे. आता प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी केली आहे आणि गोंधळ घालण्याचा प्रयत्न सुद्धा केला आहे. या प्रकारानंतर कार्यक्रमस्थळी असलेल्या पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेतलं. यावेळी कार्यकर्त्यांनी बच्चू कडूंना न्याय द्या अशा शब्दात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.